9वी ते 11वी मधील विद्यार्थ्यांनी एक परीक्षा नक्की द्यायला हवी. त्या परीक्षेचं नाव आहे सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. ही परीक्षा सर्वसाधारणपणे ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर परदेशात उच्च शिक्षणासाठी जायचं आहे त्या विद्यार्थ्यांकडून दिली जाते. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटणं साहजिकच आहे की 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी आम्हाला भारताच्या बाहेर जायचं नाही तर आम्ही ही परीक्षा का द्यावी. पण आता परदेशातील विद्यापीठांबरोबरच भारतामधील सुद्धा अनेक खाजगी विद्यापीठं या परीक्षेच्या जोरावरती विद्यार्थ्यांना बॅचलर्स प्रोग्रामसाठी ॲडमिशन देतात. उदाहरण सांगायचं झालं तर पुण्यामध्ये सिम्बायोसिस आणि मणिपाल यासारखी जी विद्यापीठं आहेत, ही विद्यापीठं जर एखाद्या विद्यार्थ्यांना सॅट परीक्षा दिली असेल तर त्याला एंट्रन्स एक्झाम शिवाय ॲडमिशन देतात. सॅट या परीक्षेमुळं क्वांटिटेटिव्ह रिझनिंग आणि इंग्लिश हे तर चांगलं होतंच, मात्र सॅट या परीक्षेकडं जगभरातील अनेक देशांमध्ये बॅचलर्स प्रोग्रामची रिक्वायरमेंट म्हणून सुद्धा बघितलं जातं. सॅट या परीक्षेमध्ये जर चांगला स्कोर असेल तर वेगवेगळ्या विद्यापीठांकडून विद्यार्थ्याचं शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फी जी आहे ती कमी केली जाते. तर त्यामुळे सॅट या परीक्षेबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सॅट असं लिहा. या परीक्षेबद्दलची जी माहिती आहे ती मी तुम्हाला DM करेन.